बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात 100 हेडलाईन्स मधून। आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय पूजा, पत्नी अमृता फडणवीसांसह सपत्नीक केली विठ्ठलाची पूजा। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजेआधी विठ्ठलाला दुग्धाभिषेक, अमृता फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पांडुरंगाला दुग्धाभिषेक। आषाढी निमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची महाआरती संपन्न, पूजेनंतर पहाटेच्या वेळी विठ्ठलाची महाआरती, यावेळी मानाचे वारकरी ठरलेल्या उगले दाम्पत्याची देखील उपस्थिती। विठ्ठलाच्या पूजेनंतर रुक्मिणी मातेचीही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा, रुक्मिणी मातेला दुग्धाभिषेक, त्यानंतर हिरवी साडी परिधान केल्याचेही विलोभनीय दृश्य। विठ्ठल मंदिर समितीकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीसांचा सत्कार, मंदिर समितीच्या गहिनीनाथ महाराजांच्या हस्ते शाल घालत आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देत सन्मान करण्यात आला। नाशिकचे उगले दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी, मूळचे नाशिक जिल्ह्यातील जाते गावचे असलेल्या कैलास उगले आणि कल्पना उगलेंना विठ्ठलाच्या महापूजेचा मान। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीसांच्या हस्ते मानाचे वारकरी ठरलेल्या उगले दाम्पत्याचा शाल घालत आणि विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती देत सन्मान करण्यात आला। मानाचे वारकरी ठरलेल्या दाम्पत्याला 1 वर्षाचा एसटीचा मोफत प्रवासाचा पास, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीसांच्या हस्ते मोफत पास देण्यात आला। महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाकडून महाराष्ट्राची काळजी घेण्याचं बळ मिळो, यंदा चांगलं पीक येवो आणि बळीराजा सुखी व्हावा, मुख्यमंत्र्यांचं विठ्ठलाला साकडं। पंढरपूर कॉरिडॉरमुळे कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेऊ, मुख्यमंत्र्यांची ग्वाही, तर सगळ्यांचं योग्य पुनर्वसन केलं जाईल, मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन। राज्यात सुख समृद्धी नांदो, देव सगळ्या नेत्यांना सद्बुद्धी देवो, अमृता फडणवीसांचं विठ्ठलाला साकडं, बळीराजा सुखी होवो अशीही विठ्ठलाचरणी प्रार्थना। आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री पंढरपूरमध्ये दाखल, वारकरी पालखी तळावर वारकऱ्यांकडून वारकरी फेटा बांधून मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला। आषाढीच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहपरिवार पंढरपुरात, मुख्यमंत्री आणि मिसेस मुख्यमंत्र्यांनी खेळली फुगडी। आषाढी निमित्त पंढरपुरात विठ्ठल भक्तांची मांदियाळी, विठ्ठलाच्या दर्शनाआधी चंद्रभागेच्या वाळवंटावर स्नान करण्यासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी, त्यामध्ये चंद्रभागा तीर गर्दीनं फुलले आहे। आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर शहरासह मंदिर परिसरात विद्युत रोषणाई, मुख्य मंदिरासह आजूबाजूच्या परिसरात मंदिरांना देखील विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। आषाढीच्या पूर्वसंध्येला परभणीतील रामकृष्ण नगरवासियांनी 11,000 दिव्यांनी साकारली विठ्ठल रुक्मिणीची प्रतिकृती। खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी ड्रोनच्या माध्यमातून दिव्यांच्या उजेडाने लखलखणाऱ्या दिव्यांची प्रतिकृतीची ही खास दृश्य। यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेच